आज आपण बनवणार आहोत इथे कच्च्या टोमॅटोची चटणी. ही चटणी खायला एकदम स्वादिष्ट असते आणि थंडीच्या दिवसामध्ये टोमॅटो खूप छान प्रकारे येतात आणि हे गावरान टोमॅटो आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी काही हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि एक लसूणचा गड्डा. तर सर्वात प्रथम आधी हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, मिरची आणि टोमॅटो. नंतर याला बारीक मोठे मोठे आपण याला कट करायचे आहे. तर चला हे टोमॅटो कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. मोठ्या मोठेच आपल्याला टोमॅटो कट करायचे आहेत. ते गॅसवर मी लोखंडी तवा गरम करायला ठेवले व त्याच्यामध्ये आपण आता हे टोमॅटो छान भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये टाकू शकता. नंतर थोडीशी चिंच, थोडासा जिरा, 1 टीस्पून, अर्धी टीस्पून इथे मी हळदी पावडर टाकते आणि 7 ते 8 इथे आपण टाकणार आहोत लसूणची कळी. हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचे आणि थोडे गोल्डन होईपर्यंत किंवा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे. छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो भाजायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडेसे ऑइल टाकूया. ऑइल टाकल्यामुळे आपले जे टोमॅटो आणि मिरची जे आहे ते खूप छान प्रकारे लवकर सॉफ्ट होते. सर्व हे आधी मिक्स करूया. आणि याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवायला ठेवूयात. त्यामुळे लवकर आपले टोमॅटो सॉफ्ट होतात. तर इथे पाहू शकता आपले टोमॅटो आणि मिरची ही खूप छान प्रकारे वाफलेली आहे. त्याला तुम्ही टोमॅटोचा ठेचा किंवा टोमॅटो चटणी पण म्हणू शकता. हे खायला एवढा जबरदस्त लागतो आणि ही चटणी किंवा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खूप जबरदस्त लागतो. तर एकदा तुम्ही हा ठेचा नक्की करून पहा. आता मी इथे गॅस बंद करते आहे आणि हा थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये टाकून याचा पेस्ट बनवायचा आहे. जास्त पण बारीक पेस्ट आपल्याला बनवायची नाहीये, थोडा दरदरा. तर इथे मी आपले टोमॅटो थंड झाले आहेत, याला मिक्सरच्या जारमध्ये टाकले. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूयात 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर 1 चमचा तिळाचा कूट आणि चवीपुरते मीठ. त्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर आणि आता हे आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला. पाणी जर टाकलात तर आपली जी चटणी आहे ती पूर्ण लिक्विड होते. या टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असते, त्याच्यामुळे पाणी टाकू नका शक्यतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. तरी पण ही चटणी किती लिक्विड मध्ये झालेली आहे. त्यासाठी पाणी कधी टाकू नका तुम्ही. आणि किती छान याचा स्मेल पण येत आहे. तर पाहू शकता किती जबरदस्त आपली ही चटणी झालेली आहे. तर आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर ही चटणी मी एका बाउलमध्ये काढली. आता आपण याला फोडणी देऊयात वरून. इथे मी तेल गरम करून घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 टेबलस्पून मोहरी. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून इथे मी उडदाची डाळ टाकली आहे. ही डाळ पण आपल्याला छान परतून घ्यायची, तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पान आणि नंतर 1 लाल मिरची आणि नंतर ही अशी गरमागरम जी फोडणी आहे ती आपण याच्यावर टाकून द्यायची. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची असेल फोडणी तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्ही अशी पण तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तशी पण ती खायला खूप जबरदस्त लागते. तर पहा, आपली आजची झाली आहे कच्च्या टोमॅटोची चटणी तयार. तर ही झाली आहे आपली कच्च्या टोमॅटोची चटणी. ही खायला एवढी जबरदस्त लागते. एकदा जर तुम्ही करून खाल्लात तर बार बार तुम्ही हीच चटणी करून खाल, टोमॅटो भाजी करणार नाही, एवढी जबरदस्त लागते. आणि ही चटणी तुम्ही 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता.
अजिबात खराब होत नाही ही चटणी, कारण याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीही टाकलेला नाही. त्यासाठी ही चटणी तुम्ही कधीही घेऊन खाऊ शकता. आणि तुम्ही वाटलंच तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये काही चटणी वगैरे पाहिजे खायची असतील तर ही चटणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप जबरदस्त लागते.